लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर। यादीमध्ये केरळ, तामिळनाडूमधील 9 उमेदवार घोषित। उद्धव ठाकरेंनी घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट। पूर्ण ताकदीने शाहू महाराजांना विजयी करणार। प्रचारासह विजयाच्या सभेलाही येणार। बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंचा महायुतीतला सहभाग जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। मनसेच्या महायुती समावेशाची वाजत गाजत होणार घोषणा। सांगलीत महाविकास आघाडीचा मध्ये वादाचा आखाडा। उद्धव ठाकरेंच्या सांगलीतल्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार। तर मेळाव्यामध्ये कोणी आलं नाही तरी फरक पडत नाही, ठाकरेंची भूमिका। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपकडून विनोद तावडेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। तावडेंचं नाव अचानक चर्चेत आल्यानं दावेदारांची अडचण। कमळ हाती घेतल्यास राणांपासून दलित आणि मुस्लिम दुरावणार। तर जातीचा बनावट दाखल्याचाही मुद्दा राणांविरोधात जाण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगजेबाचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता। भाजप औरंगजेबाच्या वृत्तीचा असल्याची ठाकरेंची टीका। ठाकरेंच्या टीकेचा भाजपकडून समाचार। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा घोळ कायम। चर्चेनंतरही एकमेकांच्या जागांवर दावेदारी। जागा वाटप जाहीर होण्यास आणखी 2 दिवस लागण्याची माहिती। येत्या 2 दिवसांमध्ये मवियाचं जागा वाटप होणार असल्याची नाना पटोलेंची माहिती। जागा वाटपावर मवियाची खलबत सुरूच। शिवाजी पार्क इथल्या मनसेच्या पाडवा मेळाव्याला पालिकेची परवानगी। 9 एप्रिलला होणार मनसेचा मेळावा। मनसे महायुतीच्या वाटेवर असल्यामुळे मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष। कोल्हापूरची जागा मवियाच्या ऐक्यासाठी सोडली। राऊतांचं स्पष्टीकरण। आंबेडकर सोबत असतील तर मवियाला ताकद मिळेल, राऊतांचं वक्तव्य। भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राहुल लोणीकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर। परभणीच्या जागेसंदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता। शिंदे फडणवीसांना गावबंदी केली पाहिजे। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचं वक्तव्य। आरक्षणासाठी 1 दिवसाचं अधिवेशन घेऊन खेळी केली। प्रणिती शिंदेंचा मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांवर हल्लाबोल। परभणी लोकसभेमध्ये भाजप 2 लाख मतांनी विजयी होईल। त्यामुळे परभणी लोकसभेची जागा भाजपला द्यावी या मागणीसाठी आमदार बबनराव लोणीकर फडणवीसांच्या भेटीला। काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार रश्मी बर्वेंच्या अडचणीत वाढ। जिल्हा 7 प्रमाणपत्र पडताळणी समितीची बर्वेंना नोटीस। मात्र मला कोणतीही नोटीस आली नसल्याचं बर्वेंचं स्पष्टीकरण। भावना गवळींनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक। बैठकीनंतर खासदार भावना गवळी काय निर्णय घेणार याकडे लक्ष। मराठमोळा ऋतुराज गायकवाडची धोनीच्या जागी वर्णी। चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार। दिल्ली हायकोर्टानं दिलासा नाकारल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टात धाव। मद्य घोटाळा प्रकरणी केली कोणतीही कारवाई न करण्याची केली याचिका। कर्नाटक भाजप नेते सीटी रवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल। चिकमंगळुरू निवडणूक अधिकाऱ्यांनी दाखल केला गुन्हा। सीटी रवी यांनी राहुल गांधींविरोधात केलं होतं आक्षेपार्ह ट्विट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।